Hello everyone. Welcome back to the session Financial Market. Today we are going to start chapter number 5 of unit 2, that is capital market. In today's lecture we will discuss about meaning of capital market and we will also see features of capital market. First of all, we will see meaning of capital market. Capital market is a market where buyers and sellers engage in trade of financial securities like stock, bonds, etc. The buying and selling is undertaken by participants such as individuals and institutions. लक्षात घ्या कॅपिटल मार्केट कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी फायनान्शियल सिक्युरिटीजची खरेदी विक्री होते. आता फायनान्शियल सिक्युरिटीज म्हणजे काय? ज्या ठिकाणी शेअर्स, बॉन्ड्स यांची खरेदी विक्री होते त्या ठिकाणाला कॅपिटल मार्केट असं म्हणतात. आता हे खरेदी विक्री जी आहे ती कोणामार्फत होते? इट इज अंडरटेकन बाय पार्टिसिपंट सच ॲज इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन्स. ही खरेदी विक्री करणारे व्यक्ती असतात किंवा संस्था असतात. जनरली this market trades mostly in long-term securities that have a maturity period of 1 year. लक्षात घ्या हे जे मार्केट आहे ते लॉंग टर्म सिक्युरिटीजचं आहे ज्याचा मॅच्युरिटी पिरियड काय असतो? 1 वर्षापेक्षा जास्त असतो. कॅपिटल मार्केट help channelize surplus fund from savers to institutions which then invest these funds into productive use. Capital market कशासाठी मदत करतं? It channelize the surplus fund from individual savers to institutions. म्हणजे सामान्य लोकांकडनं संस्थेकडे एक सरप्लस जो फंड आहे तो चॅनलाइज करण्याचं काम कॅपिटल मार्केट करतं. आता कोणत्या संस्थांकडे? विच देन इन्व्हेस्ट दिस फंड इन प्रोडक्टिव्ह यूज. या फंडचा प्रोडक्टिव्ह यूज साठी ज्या संस्था उपयोग करतात अशा संस्थांकडे चॅनलाइज करण्याचं काम कॅपिटल मार्केट करतं. कॅपिटल मार्केट इन्क्लूड्स प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट. लक्षात घ्या there are two types of capital market. One is primary market and secondary market. We will discuss about primary market and secondary market in detail in next lecture. Primary market, also known as new issue market, deals with new issue of stock other than securities, whereas secondary market, the actual trading of stock securities take place on an exchange. लक्षात घ्या प्रायमरी मार्केटला न्यू इश्यू मार्केट म्हणतात. म्हणजे ज्या मार्केटमध्ये नवीन सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात त्याला प्रायमरी मार्केट असं म्हणतात. आणि सेकंडरी मार्केट ज्या ठिकाणी ऍक्च्युअल ट्रेडिंग टेक प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी ऍक्च्युअली शेअर्सची खरेदी विक्री किंवा स्टॉक शेअर्स सिक्युरिटीजची खरेदी विक्री होते त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात. Another important division in capital market is made on the basis of nature of securities traded. लक्षात घ्या कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजचं ट्रेडिंग कॅपिटल मार्केटमध्ये होतं त्यावरून कॅपिटल मार्केटचं डिव्हिजन केलं जातं सच ॲज स्टॉक मार्केट अँड बॉन्ड मार्केट. म्हणजे कॅपिटल मार्केटचे आणखी दोन प्रकार म्हणजे क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो म्हणतात ना तसं कॅपिटल मार्केटचं क्लासिफिकेशन कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं त्यावरून कॅपिटल मार्केटचं क्लासिफिकेशन होतं स्टॉक मार्केट आणि बॉन्ड मार्केट. Capital market is a market for securities which can be either debt or equity, where business enterprises, which includes companies and government, can raise long-term fund. लक्षात घ्या कॅपिटल मार्केटमध्ये
सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं. या सिक्युरिटीज डेब्ट असतात किंवा इक्विटी असतात. आता ह्या कोण इश्यू करतं? तर बिझनेस एंटरप्राइज, कंपन्या, गव्हर्नमेंट. कशासाठी? फॉर रेझिंग लॉंग टर्म फंड. In other words, it is defined as market in which money is provided for period of more than 1 year. लक्षात घ्या, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कॅपिटल मार्केट इज अ मार्केट इन विच मनी इज प्रोव्हाइडेड फॉर मोर दॅन 1 year. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्या मार्केटमध्ये पैशाचा पुरवठा केला जातो त्याला कॅपिटल मार्केट असं म्हणतात. Capital market includes stock market where equity securities are traded and bond market where debt securities are traded. लक्षात घ्या, मगाशी मी दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन म्हटलं होतं की बॉन्ड मार्केट आणि इक्विटी मार्केट. म्हणजे ज्या ठिकाणी इक्विटी सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं त्याला स्टॉक मार्केट असं म्हणतात. ज्या ठिकाणी डेट सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं त्याला बॉन्ड मार्केट असं म्हणतात. Financial regulators such as Indian Securities Exchange Board of India, financial regulators such as India's Security Exchange Board of India, SEBI, or USA Security Exchange Commission oversees the capital market in their designated jurisdiction to ensure that investors are protected against fraud among other duties. लक्षात घ्या, इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी भारतामध्ये सेबी कार्यरत आहे. ती रेग्युलेटरी बॉडी ऑफ कॅपिटल मार्केटची म्हणून काम करते. तसंच USA मध्ये सेक म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड काम करतं. Certain rules and regulations are formulated by them which must be adhered to so as to safeguard the interest of investors. लक्षात घ्या, सेबी असेल किंवा सेक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड असेल, एक्सचेंज कमिशन असेल, USA मधलं सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन असेल, हे काही रूल्स रेग्युलेशन्स तयार करतात आणि ते रूल्स रेग्युलेशन सर्वांना फॉलो करावे लागतात. आणि हे रूल्स रेग्युलेशन कशासाठी असतात? टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स. Now we will see what are the features of capital market. Here is a chart showing features of capital market. लक्षात घ्या, तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो की कॅपिटल मार्केटचे फीचर्स सांगा किंवा कॅपिटल मार्केटचे फंक्शन्स सांगा किंवा कॅपिटल मार्केटच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. हे तीनही प्रश्न जरी आले तरी तीनही प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे. उत्तर लिहित असताना तुम्ही चार्ट काढायचा आहे हा अशा प्रकारे आणि प्रत्येक पॉइंटचे एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढे तुम्ही द्यायचं आहे. So let's start. We will see what are the features of capital market. First, link between savers and investment opportunities. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केटचं फंक्शन सुद्धा तेच आहे, कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा किंवा फीचर्स. काही प्रश्नाचे हे सगळे थोड्याफार फरकाने सेम आहेत. कॅपिटल मार्केट काय करतं? तर सेवर्स पैसे साठवणारे आणि इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदार यांच्यामधली लिंक कोण आहे? कॅपिटल मार्केट आहे. Capital market is a crucial link between saving and investment process. Capital market transfers money from savers to entrepreneurial borrowers. लक्षात घ्या, सेवर्स जे आहेत ते पैसे साठवतात, त्यांना त्या पैशाची कॅपिटल म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट असते त्याचं ॲप्रिसिएशन हवं असतं, त्याच्यावर व्याज हवं असतं. कॅपिटल मार्केट जे एंटरप्रेन्योर्स आहेत ज्यांना प्रोडक्शनसाठी फंडची गरज आहे अशा लोकांना हे पैसे उपलब्ध करून देतात. सो कॅपिटल मार्केट इज अ लिंक बिटवीन सेवर्स अँड इन्व्हेस्टर्स. सेकंड, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म असते. Capital market provides funds for long and medium term. It does not deals with channelizing savings for less than 1 year.
लक्षात घ्या, एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक कॅपिटल मार्केटमध्ये नसते, ही पहिली गोष्ट. लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म, आता लॉंग टर्म म्हणजे इक्विटीमध्ये असेल तर लॉंग टर्म, आणि बॉन्ड्स मधली इन्व्हेस्टमेंट असेल तर मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट असते. थर्ड, इंटरमिडियरीज. Capital market make use of different intermediaries such as brokers, underwriters, depositors, etc. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट अनेक मध्यस्थांच्या माध्यमातून काम करत असतं, जसे की ब्रोकर्स असतील, शेअर ब्रोकर, किंवा दुसरं काय सांगितलंय, अंडर रायटर्स, जे शेअर्स अंडर राईट करतात. आपण ज्या नवीन काही कन्सेप्ट येणार आहेत त्या पुढे मध्ये मध्ये आपण पाहणार आहोत. तसंच डिपॉझिटर्स यांच्यामधलं इंटरमिडियरी म्हणून काम कॅपिटल हे मध्यस्थांचं काम करतात. ब्रोकर्स, डिपॉझिटर्स, अंडररायटर. These intermediaries act as a working organ of capital market and are very important part of capital market. हे जे मध्यस्थ आहेत ते कॅपिटल मार्केटचे खूप महत्वाचे भाग आहेत. फोर्थ, कॅपिटल फॉर्मेशन. The activities of capital market determine the rate of capital formation in economy. लक्षात घ्या, ऍक्टिव्हिटी ज्या कॅपिटल मार्केटच्या चालतात त्यावरूनच कॅपिटल फॉर्मेशनचा दर, इकॉनॉमी मधला कॅपिटल फॉर्मेशनचा दर आपल्याला कळतो. Capital market offers attractive opportunities to those who have surplus fund so that they invest more and more in capital market and are encouraged to save more for profitable opportunities. बघा, कॅपिटल मार्केट काय करतं? इट ऑफर्स अट्रॅक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटी, वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतं. ज्यांच्याकडे सरप्लस फंड आहे, ज्यांना तो फंड इन्व्हेस्ट करायचा आहे इन मोर इन कॅपिटल मार्केट, जास्तीत जास्त कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून सेव्हिंगला प्रोत्साहन देण्याचं काम, जेणेकरून म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना रिटर्न्स जास्त मिळावेत, यासाठी कॅपिटल मार्केट काम करत असतं. कॅपिटल मार्केट ऑफर्स अट्रॅक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटीज टू दोज हू हॅव सरप्लस फंड सो दॅट दे इन्व्हेस्ट मोर अँड मोर इन कॅपिटल मार्केट अँड आर एनकरेज टू सेव्ह मोर फॉर प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज. जास्त सेव्हिंग करून प्रॉफिटेबल ऑपॉर्च्युनिटीज मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम कॅपिटल मार्केट करतं. फिफ्थ वन, रेग्युलेटरी फ्रेमवर्क. The capital market operates freely but under guidance of government policies. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट फ्री जरी, मुक्त जरी असलं तरी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या अंडर त्यांना काम करावं लागतं. These market functions within framework of government rule and regulation. गव्हर्नमेंटच्या रूल्स आणि रेग्युलेशनच्या अंडर यांना काम करावं लागतं. And the last one, backbone of economy. Capital markets forms backbone of economy and also these markets helps in capital formation. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट ही इकॉनॉमीचे बॅकबोन्स आहेत आणि कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे करण्यासाठी या मार्केटचा उपयोग होतो. Therefore, any problem in this market can lead to major problems for इकॉनॉमिक अँड फायनान्शियल कंडिशन ऑफ द कंट्री. लक्षात घ्या, कोणतीही समस्या या मार्केट मधली असेल कॅन लीड टू मेजर प्रॉब्लेम्स फॉर इकॉनॉमिक अँड फायनान्शियल कंडिशन ऑफ द कंट्री. या मार्केट मधली कोणतीही समस्या जर निर्माण झाली तर ती त्या देशाच्या आर्थिक आणि वित्तीय परिस्थितीवर परिणाम करते. म्हणजे कॅपिटल मार्केट सशक्त असणं फार महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलं, तर कॅपिटल मार्केट म्हणजे काय हे बघितलं, तसंच फीचर्स ऑफ कॅपिटल मार्केट सुद्धा बघितले. So students, today
We have seen meaning of capital market and features of capital market. In next lecture, we will see what are the advantages and disadvantages of capital market, and also we will discuss about importance and challenges of capital market. Till then, thank you. Have a good day and happy learning to you.